दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परवानगीचे अर्ज करायचे सांगितले आहेत मान्य न्यायालयानं, आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही। मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिलेला नाही। त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी 1-2-4 दिवसात, अचानक त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला, कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेले रितसर। त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या आमरण उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळून आपण करणार आहेत, त्याच्यामुळे त्याला पुढेच अडवता येत नाही। मग त्यांनी अचानक एक कायदा आणला 2025 चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले। आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, आमच्या वकिलाला माहित नाही, तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही। मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायच्या टायमात सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली, याचिका बी कालच केली, निकाल कालच आला। आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, आमची बाजू आम्ही मांडली असती। लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला। असे कसले काय देऊ कोण त्यांचा सरकारी वकील, असं कसं काय होऊ शकतं? इतके दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली आता। हे लय लांब चाललं आता। अरे इंग्रजांना रोखलं राव, इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही, देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते। काय अवघड आहे, आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता। तसं आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला केव्हा निघायचं आज रात्रीत काय करायचं? म्हणजे ते डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला। अचानक याचिका लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून घेतला। न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती, आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार, कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।